नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। हम लोग पूरे कोविड में मतलब लगभग 13 या 14 महीने से लगातार काम कर रहे हैं। काम करते समय हमारे साथ स्वप्निल पाटिल है, राजा असरोड़कर है, शिवाजी रगड़े है, मेरे पार्टी के कुछ लोग हैं, संजय गुगे, मेहदुद्दीन शेख और बहुत सारे लोग हमारी पार्टी के भी आज काम कर रहे हैं। काम करते समय कुछ एक्सपीरियंस आता है कि बहुत सारी चीज़ों में आज देखा जा रहा है कि हर हॉस्पिटल पेशेंट के रिलेटिव को रेमडेसिविर इंजेक्शन का प्रिस्क्रिप्शन दे के बोलता है, इस इंजेक्शन लेके आओ। मार्केट में इंजेक्शन अवेलेबल नहीं है तो वो रिलेटिव लाएगा कहाँ से, और इसके वजह से उसका ब्लैकमेलिंग ज़्यादा हो रहा है। तो हमने कलेक्टर जी को एक निवेदन दिया है और उसमें कहा है कि अगर गवर्नमेंट का ऐसा रूल है कि कोविड हॉस्पिटल ने अपना हॉस्पिटल में जितने पेशेंट्स हैं उनको कितना इंजेक्शन लगने वाला है, इसका एक फॉर्म भर के कॉरपोरेशन को देने का है, और कॉरपोरेशन वो फॉर्म कलेक्टर ऑफिस को सबमिट करेगी और कलेक्टर ऑफिस फिर वो इंजेक्शन रिलीज़ करेगा। अगर ऐसा सिस्टम है तो फिर ये चिट्ठी क्यों दी जा रही है, रिलेटिव्स को दर दर क्यों भटकाया जा रहा है, इंजेक्शन नहीं मिल रहा है। तो इसके ऊपर उन्होंने बोला कि थोड़ा इंजेक्शन का शॉर्टेज है, हमारे पास भी थोड़ा स्टॉक कम आ रहा था, लेकिन अभी ये 2-4 दिन में 4.5-5 लाख कुछ इंजेक्शन आने वाले, और वो आने के बाद बहुत सारा जो कंडीशन है इंजेक्शन का वो बहुत सारा रियलाइज़ हो जाएगा। उसके बाद में हमने बोला कि अगर तुम इतने इंजेक्शन दे रहे हो तो इतने पेशेंट तक पहुंच रहे हैं क्या। तो उस पर उन्होंने हमको कहा कि तहसीलदार है ना, तहसीलदार लोगों की कमेटी बनाई गई है और वो इस चीज़ की इंक्वायरी करेंगे कि 10 इंजेक्शन इस हॉस्पिटल को दिए गए थे, ये 10 हॉस्पिटल इस मरीज को दिए गए या नहीं, इसकी भी जाँच होगी, या इस मरीज को बाहर से इंजेक्शन लाए थे वो दिए गए। उसके बाद में हमारा दूसरा मुद्दा था जो सस्पेक्टेड पेशेंट्स है, उनको भी लिए भी डॉक्टर रेमडेसिविर मांग रहे, इसके लिए इस प्रशासन की कोई सुविधा नहीं है। तो हमने वो भी बोला कि इसके लिए भी आपको इंतज़ाम करना पड़ेगा कि सस्पेक्टेड पेशेंट को इंजेक्शन की ज़रूरत है, फिर वो कहाँ से लाएगा। तो उन्होंने बोला ठीक है, हम लोग इस पर भी कुछ ना कुछ कार्रवाई करेंगे। आज के डेट में जो ब्लड प्लाज्मा है वो संजीवनी का काम कर रहे हैं, और उस वजह से हर डॉक्टर लिख के देता है प्लाज्मा लेके आओ, ए पॉजिटिव, बी पॉजिटिव, सी जो कुछ भी ब्लड ग्रुप है। तो उनको हमने बोला कि जो गवर्नमेंट हॉस्पिटल से या प्राइवेट हॉस्पिटल है, यहाँ जितने भी कोविड मरीजों ने इलाज किया है और जो अच्छे होके घर पे गए, आप उनको गवर्नमेंट के माध्यम से एक रिक्वेस्ट करो कि भाई सामने आओ और प्लाज्मा डोनेट करो, क्या प्लाज्मा का बहुत सारा शॉर्टेज है। तो उन्होंने वो चीज़ पे भी हमको बोला कि ठीक है, हम लोग उस पर भी कार्रवाई करेंगे। हमारी और एक मांग ऐसी थी कि जो पेशेंट गवर्नमेंट हॉस्पिटल या प्राइवेट हॉस्पिटल में एडमिट होते हैं, उनके नाते वो पेशेंट आईसीयू में जाने के बाद अगर वो फ़ोन पे बात नहीं कर सकता तो उस पेशेंट की जानकारी रिलेटिव को नहीं मिलती और रिलेटिव परेशान हो जाते हैं क्या करे क्या नहीं करे। इसलिए भी हमने उनको बोला, तो उन्होंने बोला, हमने बोला है कि दिन भर में एक 7 बजे के करीब हर पेशेंट के रिलेटिव को वीडियो कॉल करके उस पेशेंट की जानकारी देने का, और वो पेशेंट किस कंडीशन में है उसको मिलना ही चाहिए, ऐसे उन लोगों ने आदेश कमिश्नर को दे दिए हैं। इस चीज़ पे भी उनका काम चल रहा है। बहुत सारी चीज़ें थी, बहुत सारी चीज़ें भी डिस्कशन हुआ और वो समाधानकारक हुआ। लोग दर दर भटक रहे हैं, हमको भी तकलीफ हो रही है, हमको भी रोज़ सैकड़ों फ़ोन आते हैं, रात को बेरात को हम भी काम कर रहे हैं, लेकिन इन सब चीज़ों से लोगों को रियलाइज़ मिलेगा, इसलिए एक हमारी एक आज पहल थी और इसलिए हम लोग आज आगे आए थे। असं आहे की ह्या शहरामधली जी कोविड संदर्भातली जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अनेक दिवस एकमेकाच्या संपर्कामध्ये होते आणि त्यातूनच हा विषय आला की आपण एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगरचे अध्यक्ष बंडू देशमुख आणि प्रहारचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील आणि मी स्वतः असे आम्ही तिघेजणं आज ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तिथे आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्याशी चर्चासुद्धा केली। प्रमुख जे आमचे काही मुद्दे होते त्याच्यामध्ये एक होता की रेमडेसिविरचा जो इंजेक्शनचा तुटवडा आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे तिथून जिल्हाधिकाऱ्यांकडून होतं आहे, तर आमचा पहिला हा मुद्दा होता की जर सगळं डिस्ट्रीब्युशन जर तिथून जिल्हाधिकारी ऑफिसकडून जर होणार असेल तर आजही हॉस्पिटल जे आहे ते रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठ्या देत आहेत, त्यांना फिरावं लागतं आहे, त्यांना चक्रा माराव्या लागत आहेत, तर ही फरफड कधी थांबणार। तर त्यांनी आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती दिली
की साधारणतः एक 4.5 लाख इंजेक्शन्स आता महाराष्ट्राला मिळत आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन सगळ्या जिल्हावार होईल आणि त्यानंतर ह्या 2-4 दिवसामध्ये साधारणतः हा जो इंजेक्शनचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती तोडगा निघू शकेल, दिलासा मिळेल लोकांना, असं त्यांनी एक सांगितलेलं आहे. आमचा महत्त्वाचा मुद्दा होता की कोविड झालेला जो रुग्ण आहे तर त्याचे जे नातेवाईक असतात ते खरं म्हणजे आयसोलेशनमध्ये पाहिजेत, ते क्वारंटाईन केलेली असली पाहिजे, त्यांची स्वतःची ट्रीटमेंट असली पाहिजे. पण ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे त्यांना बाहेर पडावं लागतं आणि आपल्या पेशंटसाठी त्यांना धावपळ करावी लागते. त्यांनी ते मान्य केलं की ते म्हणाले की हे बरोबर आहे, तुमचा मुद्दा हा गंभीर मुद्दा आहे, परंतु त्याच्यावरती टेक ओव्हर आम्ही सगळं करतो आहे, ती सिस्टम आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या इंजेक्शनच्या मुद्द्यानंतर ही परिस्थिती तशीच राहणार नाही. टॉसिलिझुमॅबबद्दल इंजेक्शनबद्दलसुद्धा आमची चर्चा झाली. जर हे इंजेक्शन आउट ऑफ स्टॉक आहे, जर ते कुठे मिळत नाही आहे तर मग डॉक्टर्स का लिहून देत आहेत, हा आमचा प्रश्न होता. त्याला एक ऑप्शन आहे त्या इंजेक्शनला आणि मग आम्ही अशी त्यांना विनंती केली की तुम्ही ह्या इंजेक्शन संदर्भामध्ये तुमच्या सूचना जारी करा. तर त्यांनी त्या संदर्भातसुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टरांना त्या पद्धतीच्या अल्टरनेट, जर टॉसिलिझुमॅब मिळत नसेल तर त्याचं अल्टरनेट जे औषध आहे ते तुम्ही दिलं पाहिजे, याच्यावरतीसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एक महत्त्वाचा जो विषय होता तो होता प्लाझ्मा डोनर्सचा. हल्ली रुग्णांवरच्या थेरपीसाठी प्लाझ्मासाठी डोनरसाठी लोक खूप शोधत फिरत असतात आणि ते कुठे त्यांना मिळत नाहीत. व्हॉट्सअपवर आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर मेसेज येतात, प्लाझ्मा डोनर्स पाहिजेत. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही जे पेशंट रिकवर्ड झालेले आहेत आणि जे डोनर्स म्हणून रेडी असतील तर त्यांची यादी जर मिळाली तर आम्ही कोऑर्डिनेट करू. तर त्यांनी काही पर्सनल सिक्युरिटीच्या प्रायव्हसीच्या मुद्द्यांवर आम्हाला सांगितलं की तशी यादी देता येणार नाही, पण त्यांनी हे मान्य केलं की आम्ही शासनाकडून अशा प्रकारे लोकांना अपील करू आणि तो डाटा आम्ही गोळा करायचा प्रयत्न करू की जे डोनर्स म्हणून, ज्यांची इच्छा आहे डोनर्स म्हणून काम करायची, तर तो डाटा आम्ही गोळा करून त्याच्यावरती नक्कीच आपण वर्किंग करू. एकंदरीत जर आम्ही तिथे पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांचा जो प्रतिसाद आहे तो खूप पॉझिटिव्ह होता. त्यांनी आम्हाला खूप व्यवस्थित वेळ दिला, सविस्तरपणे त्यांनी चर्चा केली. जे पत्र त्यांनी लक्ष देऊन वाचलं आणि ह्या पत्रातले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत हेही सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि आम्हाला आवर्जून सांगितलं की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये जसे पुढचे आपल्याला परिस्थिती आता बदलते आहे त्यानुसार आपण नवीन निर्णयसुद्धा घेतो आहे आणि या सगळ्या परिस्थितीवरती कंट्रोल करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ओव्हरऑल आमचं तिघांचं पण असं मत बनलेलं आहे की त्यांच्याशी जी चर्चा झाली ती बऱ्यापैकी समाधानकारक चर्चा होती आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा उल्हासनगरच्या हा जो कोविड संकटाचा सगळा काळ आहे तर त्याच्यावरती लोकांना दिलासादायक एक सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि लोकांना दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारची सिस्टम उभी करण्यासाठी अजून काही लोकांना आम्ही एकत्र करून ह्या सगळ्या टीममध्ये एकत्र करून घेणार आहोत. एक सोशल पॉलिटिकल लोकांची एक दबाव असलेली टीम ह्या शहरामध्ये असली पाहिजे असं सुद्धा एक आम्ही या आजच्या दिवशी एक निर्णय घेतलेला आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।